गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाते गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम। तुम्हाला सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चुडामणी आपला अभ्यास सुरू आहे।
आणि मागच्या वेळेला श्लोक क्रमांक 255 पर्यंत आपला अभ्यास येऊन थांबला होता. तर मागच्या वेळेला आपण बघितलं, आपण एक प्रदीर्घ उजळणी घेतली होती आणि त्या उजळणीमध्ये असा विचार केला होता आपण की पंचकोश आणि या पंचकोशांच्या माध्यमातून प्रतीतीला येणारं हे सर्व जग, या सर्वांचा जर निषेध केला तर त्या सर्व पदार्थांच्या अभावावाचून, म्हणजे पुन्हा एकदा पंचकोशांचा, त्यांच्या माध्यमातून प्रतीतीला येणारे जग आणि पंचकोश, या सर्वांचा जर निषेध केला तर त्या सर्व पदार्थांच्या अभावा वाचून सर्व शून्याशिवाय मला काहीही दिसत नाही, कशाचाही तर्क करता येत नाही. एवढ्या सगळ्याचा निषेध केल्यावर आता काय उरलं, अशी शून्यवाद्यांची शंका शिष्याने विचारली. त्यामुळे श्रीमद आद्य शंकराचार्य सद्गुरु रूपामध्ये कृपावंत होऊन त्या शिष्याला उपदेश करतात आहे की जो साक्षी रूपाने बोधस्वरूप चैतन्यात्मा, केला होता आपण विचार मागच्या वेळेला. छान, तिने महत्वाचे शब्द आहेत म्हणून जाणीवपूर्वक सावकाश बोललो. साक्षी रूपाने बोधस्वरूप, ज्याला ज्ञानरूप असं म्हणतात, असा तो चैतन्यात्मा जो असतो तो उर्वरित राहतो, अवशिष्यते, असा मागच्या वेळेचा शब्द होता. आणि तो या अभावाचा साक्षी आहे. म्हणजे शिष्याने जे म्हटलं की हा जो अभाव, त्याच्यात बारकावा त्याचा निसटून गेला की तो अभाव कळतोय ना, म्हणजे अजून कोणीतरी शिल्लक आहेच ज्याला तो अभाव कळतोय. त्यामुळे तो या अभावाचा साक्षी, आणि त्याचा आता कोणीही साक्षी नाही, म्हणून त्याला म्हणायचं स्वयंप्रकाश असलेला तो, आणि ज्याचा स्वतःचा कधीही अभाव सुद्धा नाही, ज्याला अन्वय असं म्हणतात. केला बऱ्याच वेळा आपण विचार त्याचा. तीन अवस्थांमध्ये, तीन अवस्थांचा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, एकमेकींमध्ये कसा व्यतिरेक असतो, पण या तीनही अवस्थांमध्ये ज्ञानाचा कसा अन्वय असतो. थोडक्यात त्याचा कधीच अभाव नाही. मी फक्त आता अवस्थांच्या सापेक्षतेने बोललो, पण विविध पैलूंनी जर विचार केला त्याचा, काळाच्या याने केला, कसाही केला, तरी त्याचा अभाव सिद्धच होत नाही. असा जो प्रत्येक आत्मा, तो शब्द फार महत्वाचा आहे. पुन्हा प्रत्येक आत्मा, प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेलं ते तत्व, हा स्फुरद रूपाने स्पष्टपणाने प्रत्येकाला प्रत्ययाला येतो. असं आचार्य शिष्याला सांगून त्याच्या प्रश्नाचं थेट उत्तर देतात आहे, अगदी थेट. कारण त्यांनी काय म्हटलं होतं की मला काही, हे सगळ्याचा निषेध झाल्यानंतर काय उरलं मग आता, सगळं शून्यच नाही का उरणार, कशाचा अनुभव येईल. तर्क करायचा झाला तर कशाचा करायचा. आणि इथे आचार्य प्रत्यक्ष, शुद्ध मराठीत, इन अ मोस्ट टँजिबल वे, प्रत्यक्ष थेट हातात आणून देतात की अरे, स्फुरद रूपाने तुझ्या सुद्धा अंतःकरणामध्ये प्रतिक्षणी तो प्रत्ययाला येतो आहे. आणि मग पुढे हे संपूर्ण जगत जे आहे हे सुद्धा वास्तविक ब्रह्मरूपच आहे. कारण आपण विचार केला होता मागच्या वेळेला की अध्यस्त जे असतं त्याला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ताच नसते. त्या सर्पाला रज्जूशिवाय स्वतंत्र सत्ता नाही, कारण तो अध्यस्त आहे. तसं हे जगत त्या ब्रह्मावरचा विवर्त असल्यामुळे, म्हणजेच अध्यस्त असल्यामुळे, त्याला स्वतंत्र सत्ताच नाही आहे, आणि या दृष्टीने ते ब्रह्मरूप आहे.
तसा तो सर्प रज्जुमय आहे. अगदी त्याप्रमाणे ते जगत ब्रह्मरूपच आहे असं अन्वयाचं वर्णन आचार्य करतात आणि पुढे महावाक्याच्या आधारे शिष्याला जीव ब्रह्मैक्य समजून सांगतात. आता आपल्या चालू गटाचा जो विषय तो म्हणजे ब्रह्मभावना व तिचं फल असं आपण मागच्याला बोललो होतो. या अंतर्गत आता आचार्य शिष्याला काय सांगतात आहे तर जीव ब्रह्मैक्य अनुभवाची प्रक्रिया ते प्रतिपादन करीत. ही जी उजळण्याची पद्धत मला आवडते त्याचं कारणच ते आहे. सुंदर प्रवेश होतो विषयामध्ये की काय सुरू होतं आणि आता आपल्याला पुढे काय ऐकायचं आहे. सुंदर संगती लागते त्याची. काय सांगतात आहे पुन्हा ब्रह्मभावना आणि तिचं फल हा गट आहे. त्या गटातल्या श्लोकांचा आता आपण विचार करतो आहोत आणि त्या गटामध्ये आचार्य शिष्याला जीवब्रह्मैक्य अनुभवाची प्रक्रिया सांगतात ज्याला आपण मागच्याला हाऊ शब्द वापरला होता. व्हाय आणि व्हॉट सांगून झालं. आता हाऊ हाऊ टू डू इट प्रक्रिया काय आहे नेमकं ते प्रतिपादन करत आहेत. म्हणजे एक काय म्हणे साधक म्हणून आपल्यासाठी तर अत्यंत महत्वाचा विषय आहे सर्वांसाठी. आणि ब्रह्मभावना याला आपण मागच्याला म्हटलं होतं देहबुद्धी ते आत्मबुद्धी असा त्याचा अर्थ आपण केला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी अशा अंतर्निष्ठ प्रवासाचं स्वरूप त्याला आहे. ती जी प्रक्रिया आहे ना त्या प्रक्रियेचं नेमकं स्वरूप काय आहे तर देहबुद्धीकडून प्रवासाला सुरुवात करून आत्मबुद्धीपर्यंत तो प्रवास आपल्याला न्यायचा हेच त्या प्रक्रियेचं स्वरूप आहे. आता मागील वेळेला श्लोक क्रमांक 255 की जो श्लोक या एकाच प्रतीमध्ये आहे असं मागच्याला उल्लेख केला होता त्याचा. इतर प्रतींमध्ये तो नाही. तरी सुद्धा तो या प्रतीत असल्यामुळे त्याला क्रमांक 255 म्हटलं. त्यामुळे आज आता आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून आपण श्लोक क्रमांक 256 कडे वळूया. तो श्लोक मी वाचतो पहिले मग आपण त्याचं चिंतन करूया. 256 क्रमांकाचा श्लोक. जाती जाती नीती कुलगोत्र दूरगम नामरूप गुणदोष वर्जितम देशकाल विषयातिवर्ती यत ब्रह्म तत्वमसी भावयात्मनी असा श्लोक. जाती जाती नीती असं वर्णन इथे आलेलं आहे. त्याचा अर्थ दिलेला आहे इथे की जे ब्रह्म आता अन्वय लावून दिलेला आहे छानपैकी. यत म्हणजे जे ब्रह्म जाती म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इत्यादी आपल्याला जाती चांगल्या माहिती आहेत त्या काळच्या वर्ण त्याला म्हणता येईल वर्णाश्रम. आणि नीती राजनीती धर्मनीती इत्यादी आणि कुळ त्याच्यामध्ये पितृकुल आणि गुरुकुल इत्यादी असं उदाहरणं दिलेली आहेत. आणि गोत्र गोत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारद्वाज अत्री इत्यादी यांच्या संबंधाहून वेगळे. सरळ सरळ अर्थ बघतोय आपण पहिले. मग नाव आहे त्याच्यामध्ये देवदत्तादी नाव आहे आपल्या सर्वांची नावं ती पण आली त्याच्यामध्ये किंवा रूप आहेत शुक्ल कृष्णादी रूप आहेत. गुण आहेत कोणते गुण आहेत उपकार संतोषादी किंवा सत्वादी हे गुण आहेत. गुणांचे पण अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने गुणांचा विचार करता येतो. दोष आहे अपकारादी किंवा लोभादी. दोषांचं तर आपल्याला फारच छान ओळख आहे त्यामुळे बोलण्याची गरज नाही. पण ह्या सर्वांनी वर्जित व अंगभंगादी देश त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे देश म्हणजे आपण कुठे राहतो कोणत्या देशात राहतो कोणत्या राज्यात राहतो इत्यादी. आणि काल भूत वर्तमान आदी काल विषय आहे शब्दादी विषय आहेत पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. आणि परमपूज्य काका त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टींची भर घालतात सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा इत्यादी. ह्या सर्वांहून पर आता परचे 2 अर्थ करू शकतो आपण. वेगळं असाही अर्थ इथे वेगळा असाच अर्थ केला त्याहून श्रेष्ठ वरच असाही अर्थ होतो.
पर असं जे आहे ते तत् त्वम असी, ते तू आहेस. आणि पुढे म्हणतात आहे सगळ्यात महत्वाचं, भाव यात्मनी, भावय आत्मनी, म्हणजे मनात त्या आत्मस्वरूपाचे चिंतन तू कर, निधिध्यासन तू कर, असा या श्लोकाचा अर्थ. आणि पुढे म्हटलेलं त्यांनी की श्रुतीनी मध्यम अधिकाऱ्याकरता 9 वेळा अभ्यासद्वारा आत्मबोध केला आहे. तो प्रकार येथे 10 श्लोकांनी सांगितलाय. हे आपण जो आता ज्या गटाबद्दल मी बोललो ना, त्या गटामध्ये 10 पेक्षा जास्त श्लोक आहेत, पण सुरुवातीचे 1-2 आणि नंतरचा एक शेवटचा सोडला तर मुख्य विषय जो आहे 10 श्लोकांमध्ये सांगायचा, तो हा आत्मबोधाचे ते श्लोक आहेत, ब्रह्मभावनेचे श्लोक आहेत, किंवा मी जसं म्हणालो देहबुद्धी त्या आत्मबुद्धी कशी करावी ही प्रक्रिया समजून सांगणारे श्लोक आहेत. आणि या श्लोकात त्यांनी पुढे म्हटलं की जात्यादी विरहित जे ब्रह्म तेच तू आहेस, हे या श्लोकात सांगितलेले आहेत. पुस्तक बाजूला ठेवलं, त्याला आपला अर्थ वाचून झाला. ज्या ज्या गोष्टीला मी अज्ञानाने मी किंवा माझं असं म्हणतो, तर आपल्याला शांतपणे विचार करायचा, चिंतन करायचं, प्रक्रिया समजून घ्यायची आहे छान. ज्या ज्या गोष्टीला प्रत्येकाने आपापला विचार करायचा की मी कशा कशाला मी आहे असं म्हणतो. असतात भूमिका आपल्याला व्यवहारामध्ये पार पाडाव्या लागतात. आपण कधी बाप असतो, आपण कधी नवरा असतो, आपण कधी IT इंजिनियर असतो, AI मध्ये काम करणारा, इत्यादी. आलं असेल लक्षात गाडी कुठे चालली आहे. थोडक्यामध्ये हे असण्यामध्ये गैर नाही आहे, कारण हे व्यवहारात असणारच आहे, ही भूमिका आहे. पण त्याची अखंड जाणीव असणं, मी मी तुम्हाला काय वाटलं, मी, इत्यादी. आणि माझं, अर्थातच ते डॉक्टर काका असं म्हणतात की ट्रक आणि काय ते ट्रॅक्टर, ट्रेलर, असं ते मी आणि माझं आहे. ते मी आलं की माझं ते गाडं येतच त्याच्या पाठोपाठ. तर ज्याला मी अज्ञानाने मी किंवा माझं म्हणतो, त्याहून माझं खरं स्वरूप किंवा आत्मरूप मी वेगळा आहे. काय म्हणजे सांगणं काय सुरू आहे, गाभा काय आहे या श्लोकाचा, ते आपण पाहतोय. तसं आपण मगाशी 2-3 वेळा उल्लेख केला की देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा हा प्रवास आहे. आणि इथले शब्द वापरायचे झाले तर निदिध्यासन रूपी अंतरंग व प्रत्यक्ष साधनेची ही रीत आचार्य आपल्याला समजून सांगत आहेत. इथे काय शब्द वापरलाय त्यांनी, तो श्लोक जो आहे आता मी वाचला त्याच्यामध्ये, चिंतन कर तू निदिध्यासन कर, भाव यात्मनी असं शेवटी म्हटलंय की नाही. त्यामुळे निदिध्यासन जे आहे ते अंतरंग व प्रत्यक्ष साधन समजले जातं. आता ते साधनेचे प्रकार बहिरंग, अंतरंग, प्रत्यक्ष, प्रत्यक्ष सोडून देऊ आपण, आता नको त्याचा विचार करायला. पण निदिध्यासन नेमकं त्या सगळ्या साधनेच्या प्रकारामध्ये कुठे येतं म्हणून उल्लेख केला की ते अंतरंग प्रत्यक्ष साधन आहे. आणि ही रीत आचार्य आपल्याला समजावून सांगतायत शिष्याच्या त्या माध्यमातून. काय सांगतात आहे की मी आणि माझे ज्याचा आपण विचार करतो आहोत, मी आणि माझे रूपी जे दृश्य आहे ते निदिध्यासन काळी आत्मानुभवाच्या आड येणार आहे. विषय काय सुरू आहे आपला, कशासाठी हे सगळे विचार करायचे आहे. कारण हा अनुभव आपल्याला सातत्याने आहे. वर्षानुवर्ष आपण साधना करतो आहोतच. बैठकीच्या साधनेबद्दल बोलतोय आता मी, अर्थातच वर्षानुवर्ष सुरू आहे ना, नामस्मरण करतो आहोत. जसं जमेल तसं करतो आहोत असं म्हणूया, जेव्हा जमेल तेव्हा करतो आहोत म्हणूया, पण करतो आहोत. नामस्मरण आहे, ध्यान आहे. आणि आपली काय अवस्था असते, परमपूज्य काका गणपतीने म्हणतात ते वाक्य नेहमी आठवतं की माझ्याकडे पाहून ते म्हणतात, या ध्यानाला काय ध्यान लागणार. माझ्याकडे पाहूनच ते ओळखतात. का?
कारण हे मी आणि माझं संपतच नसल्यामुळे ते मी आणि माझे रूपी जे दृश्य आहे ते बरोबर त्या निधिध्यासनाच्या काळी, त्या नामस्मरणाच्या काळी जे काय साधन आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं असेल त्या काळी आत्मानुभवाच्या आडती येणार. परवा ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये एक सुंदर ओवी पुढे आली होती. त्याचं पुन्हा स्मरण होत आहे. कोणती? देहबुद्धी केली बळकट, समर्थ म्हणतात. छान ओवी आहे. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची शील. काय ती यादी मगाशी वाचली आपण सगळी, ती आहेच आपल्या समोर. ते काय नाही आहे, जाती नाही, नीती नाही, गोत्र नाही, नाम रूप इत्यादी इत्यादी, या सगळ्याच समावेश दृश्यामध्ये करतायत. दृश्य शब्दाची व्याप्ती म्हणजेच द्वैत शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. ते जितकं स्थूल आहे तितकंच ते सूक्ष्म सुद्धा आहे. आणि हे आड येतं का? समर्थ सांगतात हे का बरं? देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, धीटपणाने ब्रह्म पाहायला गेला म्हणजे काय? बसला आपलं सांगितलं तसं छान मांडी घालून डोळे मिटून. मग ते काय होतं? तो दृश्याने रुधिली वाट, आणि हाच तर अनुभव आहे आपल्या सर्वांचा. महिनोन महिने, वर्षानुवर्ष हीच तर गडबड होते. का? कारण पूर्वतयारी न करता तिथे बसतोय. मग बसू नये का? असंही नाहीये. दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालणार आहेत. एकमेकाला परस्पर पूरक ते आहेत. शुद्ध मराठीत कॉम्प्लिमेंटरी आहेत. पण जोपर्यंत पूर्वतयारी जशी हवी तशी किंवा त्या दृष्टीने माझी प्रगती होणार नाही तोपर्यंत इकडे प्रगती होणं कठीण आहे. कारण दृश्याने रुधिली वाट, समर्थ सांगतात आहे, परब्रह्माची. त्यामुळे मी आणि माझे रूप ही जी देहबुद्धी आहे ती घट्ट पकडून जेव्हा मी ब्रह्मवस्तूचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हेच दृश्य जग मी आणि माझं रूपाने असलेलं प्रचंड पर्वताप्रमाणे मध्ये आडवं येतं. आणि ते ब्रह्मज्ञानाच्या वाटचालीमध्ये अडथळा निर्माण करतं. आणि खरं सांगायचं तर साधनेचं स्वरूप तो अडथळा दूर करणे हेच आहे, दुसरं काय आहे? कारण ब्रह्म ज्याला म्हणतात, आत्मा ज्याला म्हणतात, ते तर नित्यप्राप्तच आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करायचंच नाहीये. माऊलींच्या त्या ओवीचा आपण नेहमीच विचार करतो, जैसा किडाळाचा दोष जाय से पंधरे तेची होय, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. हे जे मी माझे रूपी संकल्प आहे तेवढं फक्त गेलं, त्याचा लोप झाला की आपण आहोतच. दुसरं काही करायचं नाहीच आहे. ते उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, प्राप्य नाही इत्यादी. आणि म्हणून आचार्य ज्या ज्या गोष्टीविषयी मला अज्ञानाने ममत्व आहे, ज्या गोष्टींविषयी मला आसक्ती निर्माण झाली आहे, ज्या गोष्टींनी व्यावहारिक मी पूर्ण होतो. व्यावहारिक मी पूर्ण होतो म्हणजे काय? शुद्ध मराठीत सांगतो लवकर कळेल. थिंग्स दॅट आय आयडेंटिफाय विथ मायसेल्फ विथ. आय आयडेंटिफाय विथ लॉट ऑफ थिंग्स. मगाशी मी जसं वर्णन केलं, मी हा आहे, मी तो आहे, मी म्हटलं की ज्या काही 15-20 गोष्टी माझ्या मनामध्ये येतात. आणि एक छान दृष्टांत सांगतो तुम्हाला. ते असण्यात गैर नाही, मी मगाशीच बोललो, कारण त्या भूमिका आहेत व्यवहारातल्या त्या करायच्याच आहेत. पण आता समजा मी मी पुरुष आहे. आता मी भोकत बसतो का रोज? किंवा एखादी स्त्री असेल ती रोज भोगते का? सकाळी उठल्यापासून की मी स्त्री आहे, किंवा तिला आठवण करून द्यावं लागतं का? नाही. पण प्रसंगानुरूप तिला आठवण होते. कोणी हळदी कुंकाचं बोलवायला आलं, आपल्याला माहित असतं हे कोणाचं काम आहे, स्त्रियांचं काम आहे. अजून काही प्रसंग असतील त्याचं वर्णन करण्याची गरज नाही. मुद्दा हा आहे की त्याची अखंड जाणीव जशी आपण जपत नाही, तसं हे जे बाकीचे व्यवहारातल्या ज्या भूमिका आहेत त्या पार पाडताना प्रसंगानुरूप त्याचं स्मरण होणार आहे. त्याच्यात काहीच गैर नाही. त्याच्याशिवाय ती भूमिका नीट पारही पाडता येणार नाही. पण जेव्हा
मी अखंड ते जपतो. आता मागच्या वेळेला मी एकदा दिला होता दृष्टांत, बोललो होतो की आता मी बोलतोय म्हणजे मी कोण आहे? वक्ता आहे. पण अनेक वेळेला माझ्यावर श्रोत्याची भूमिका घेण्याची वेळ येते. व ती श्रोत्याची भूमिका जेव्हा मी 100% श्रोत्याची भूमिका या दृष्टीने घेऊ शकत नाही, तेव्हा सुद्धा माझा वक्ता आतमधला अखंड जर जागाच असेल, मग त्याचे परिणाम काय होतात तेही मी मागच्याला बोललो होतो. बघूया काय बोलतात ते. हा, हे तर मला माहितीच आहे, इत्यादी. कारण मी वक्ता हे गेलेलंच नाहीये. थोडक्यामध्ये मी म्हटल्यानंतर आपापल्या प्रत्येकाने विचार करावा, स्वतःचा जो व्यावहारिक मी पूर्ण होतो. आणि मग त्याच्यामध्ये आचार्यांनी यादी दिली, जाती नीती, आता आपण बघितलं, कुळ गोत्र नामरूप गुणदोष देश काल विषय इत्यादी, मोठी यादी. याहून मी जो खरा मी आहे तो आत्मरूपाने भिन्न आहे, हा विषय आहे. खरा मी आणि खोटा मी परमपूज्य काका नेहमीच मांडतात. पण खोट्या मीचं एवढं प्रचंड बंड माझ्या आयुष्यामध्ये असतं, माझ्या अंतःकरणामध्ये. कळतच नाही मला की दिवसाचा कितीतरी वेळ माझं चिंतन फक्त मी आणि माझंच सुरू असतं. याचं भान सुद्धा मला राहत नाही, इतका मी त्याच्यात वाहवत जातो. मग काका प्रश्न विचारतात आपल्याला की कोणाचं जीवन जगता तुम्ही नेमका? स्वतःचं जीवन जगता का कधी? अखंड. तो काय म्हणतो, ती काय म्हणते, त्याला हे शोभलं का, तिला ते बरं दिसलं का, हिने हे करायला नको होतं, त्याने तसं वागायला नको होतं, इत्यादी. करून बघा, आपल्या अंतःकरणाचं जर आपण तपासणी केली ना, इतके वर्ष परमार्थात जाऊन सुद्धा सकाळी उठल्यापासून शुद्ध मराठीत इनव्हेरिएबली नकळत विचार तिकडेच जातात. कारण त्या विचारांचं म्हणजे अंतःकरणाचा एक स्वभाव आहे, ते प्रवाही असतं. ते जाऊन कुठेतरी टेकतं. आणि त्याला टेकायला आपण आत्मरूपी विषयच न दिल्यामुळे ते स्वाभाविकपणे त्याला सहज, जे विषय आता सवयीने माहिती झाले आहेत जन्मानुजन्म, वर्षानुवर्ष नाही, तिकडे जातं ते. त्यामुळे ही जी यादी आचार्यांनी या श्लोकामध्ये दिलेली आहे, त्याहून आत्मरूपाने मी भिन्न आहे, त्या आत्मरूप मीला यातील कशाचाही स्पर्श नाही, हे सांगणं सुरू आहे. नमे मृत्यूशंका नमे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रन गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्मषटकम, आचार्यांचं स्तोत्र आहे. अतिशय सुंदर. मी अगदी गद्यात म्हटलं, पद्याती छान चालीत म्हणता येतं. नमे मृत्यूशंका नमे जाती भेद, आला तिथेही शब्द जाती भेदच आलेला आहे. काय सांगतात की मला जन्मच नसल्याने मरणाची शंका सुद्धा नाही. असलं की वाचलं ना की पहिल्या बॉलवरच विकेट जाते आपण. ज्या ज्या गोष्टीचं महाभय घेऊन मी जगतो या जीवनामध्ये, तेच काढून टाकतात. म्हणतात मृत्यूचा काही संबंधच नाही, कारण जन्मच नाही. पण माझी जबरदस्त खात्री आहे, अर्थात मी जन्माला आलोय. पण ते शुद्ध मराठीत मला बड्डेच्या दिवशी विचारा, कोणाला जर ज्यांचे फोन आले, ज्यांचे मेसेजेस आले, त्यांचं नाही मला काही वाटत. ज्यांचे नाही आले, आयुष्यभर नावं विसरत नाही मी. असं मला जन्मच नसल्याने मृत्यूची मरणाची शंका सुद्धा नाही, आचार्य म्हणतात आहे. आणि मी एकमेवा द्वितीय आहे. आत्मरूपाने काय आहे? ब्रह्मरूपाने मी एकमेवा द्वितीय. ते असल्यामुळे मला जात सुद्धा शक्य नाही. कारण जात हा प्रकार कधी येतो? त्याला एकाहून अधिकांची गरज आहे. कारण जात म्हणजे विभाग, एखाद्या विशिष्ट गोष्टीवरती आधारित केलेले विभाग. त्याच्यासाठी कमीत कमी दोघं तर पाहिजे. कमीत कमी दोघं. हे सिद्धच होत नाही. त्यामुळे जातीचा प्रश्न नाही, ती जात संभवतच नाही. मी अज आहे, मी अनादी आहे, मी नित्य आहे. मी निरवयव असल्यामुळे मला जन्माला घालणारे माता पिता, आता इथे या श्लोकात माता पिता म्हटलंय, आपल्या श्लोकात काय म्हटलंय? माता पित्यांशी संबंधित कुळ, गोत्र, नाम, रूप इत्यादी काहीच संभवत नाही.
मी नित्यमुक्त असल्यामुळे मोक्षासाठी मला श्री गुरुही नाही. मधलं सोडून दिलाय मी, न बंधुर न मित्र, थेट गुरु नैव शिष्य. गुरु आणि शिष्य म्हणजे सगळ्याचाच आत्मरूपाने जो विचार केला, सगळ्याचा शेवटी निषेध होतो, कारण हे माईकच ठरतात. ती संवादी माया आहे, ते संवादी द्वैत आहे मान्य, पण शेवटी द्वैतच आहे. आणि मी नित्यमुक्त आहे. त्यामुळे मोक्षासाठी श्री गुरु नाहीत, आणि त्याच्यामुळे गुरुकुलही सिद्ध होत नाही. आपल्या श्लोकातला शब्द. मी त्रिकाला बाधित आहे, म्हणजे तीन काळांच्या पलीकडे असल्याने. आणि काय आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिय. त्याच स्तोत्रातला श्लोक आहे. त्रिकाला बाधित आहे आणि सर्वव्यापी आहे. त्रिकाला बाधितचा अर्थ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तीन काळांच्याही पलीकडे आहे. त्यामुळे काय आहे? आणि सर्व व्यापी आहे, त्यामुळे देश कालाने मी परिच्छिन्न नाही. ते परिच्छिन्नत्व मला नाही. कारण देश आणि काल, ज्याला स्पेस अँड टाइम असं म्हणतात, ॲज फिजिकल एंटिटीज, ह्या निर्माण झाल्या. तर ती गंमतच आहे. काळ निर्माण झाला, असा एक काळ होता, असं बोलायची वेळ आहे. एक काळ असा असा होता. आता ही मनुष्याची भाषा आहे, बोलावीच लागते, त्याच्याशिवाय आपलं बोलणं संभवतच नाही. एक काळ असा होता की काळच नव्हता. आत्ता काळ आहे, आणि एक काळ असा असेल की काळ सुद्धा नसेल. थोडक्यात, आकाश, अवकाश, पोकळी ज्याला म्हणतात, पहिलं महाभूत, ते आणि काल, देश आणि काल, हे निर्माण होण्याच्या आधीपासून मी आहे. याला म्हणतात काळांच्या पलीकडे. म्हणजे आपण आता ज्ञानेश्वरीत 8व्या अध्यायात आपण अभ्यास करतोय की अहोरात्र विद शब्द आहे. अहोरात्र विदबद्दल बोलणं सुरू नाही आहे. अहोरात्र विद कोण आहेत? ज्यांनी ब्रह्मदेवाचं अहो आणि रात्र, म्हणजे दिवस आणि रात्र, या कालाचं ज्ञान ज्याला आहे त्याला अहोरात्र विद म्हणतात. पण आपण कालातीत, कारण शेवटी हेही संपणारेच आहे. आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनोर्जन शिकतो आहोत आपण. अगदी ब्रह्मलोकापर्यंत सगळं पुनरावर्तीच आहे. फक्त माम उपेत्य तू कोणते पुनर्जन्म न विद्यते. कारण माम उपेत्य, मला जे येऊन मिळतात, म्हणजे त्या ब्रह्मतत्वाला येऊन मिळतात. कारण ते एकमेव तत्व, फक्त एकमेव द्वितीय अखंड एक रस असं आहे की काळ नावाचं जो पदार्थ आहे, दॅट फिजिकल एंटिटी बिफोर इट वॉज इवन क्रिएटेड, नेहमीची श्रुती, सत एव सौम्य इदम अग्र आसीत. आसीत, त्याच्या आधीपासून आहे. म्हणून मी देशकालाने परिच्छिन्न नाही. मी निर्विषय आहे. निर्विषय म्हणजे निर्विषय आनंद, निर्विषय सुख, त्याला आनंद म्हणतात. आणि तसं असल्याने विषयांचा मळ मला लागत नाही. कारण ज्याचं वर्णनच काय करतात? निर्मलम निष्कलम शांतम. अप्रतिम असे शब्द असतात सगळे. का अप्रतिम शब्द वापरतोय? कारण आपला विषय काय सुरू आहे? प्रक्रिया बघतो आहोत आपण निदिध्यासनाची. माझ्यासाठी अगदी, पुन्हा शुद्ध मराठीत, डायरेक्टली रेलिव्हंट टॉपिक, अत्यंत महत्वाचा विषय, एक साधक म्हणून. निर्मलम निष्कलम शांतम, हे अखंड स्वतःला सांगत राहणं की मी हा देह नाही. माझं वर्णन काय आहे? निर्मलम निष्कलम शांतम. याला डॉक्टर काका ऑटो सजेशन असं म्हणतात. साधनेचा प्रकार आहे तो एक. कृत्रिम आहे, बरोबर आहे, साधना ही कृत्रिमच असते, कृत्रिमता असतेच साधनेमध्ये. त्याचं वर्णन असं करण्यात येतं. आणि असा चिदानंद रूप शिव, चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम. आणि शिव म्हणजे आत्मा, मी आहे. आणि मी मघाशी म्हटल्याप्रमाणे निदिध्यासनाची, म्हणजेच अंतरंग प्रत्यक्ष साधनेची ही उत्तम रीत आचार्य आपल्याला शिकवत आहे. सोहम साधन काळाच्या
चिंतनाचं स्वरूप आपल्यासमोर आचार्य उलगडत. कसं चिंतन केलं पाहिजे? सोहमवर जाऊन थेट आरूढ होणं एवढं सोपं नाहीच आहे. पण तिथे परमपूज्य काका म्हणतात, परवलीचा शब्द आहे, अलगद, हळुवार, सावकाश, एकांती, नाजूक कारभार, तेथ असावे खबरदार समर्थ. हे जे आरूढ होणं आपण ज्याला म्हणतो सोहमवरती, किंवा त्या स्थानी अलगद, हळुवार, सावकाश जो प्रवेश आहे, तो करण्याची प्रक्रिया आहे. कसं चिंतन करावं सोहम साधनेला बसल्यानंतर, हे आचार्य आपल्याला शिकवत आहेत. कदाचित ही जी वरची यादी आहे आपण आता वाचली, जाती, नीती, कुळ इत्यादी, हे कदाचित आजच्या काळात माझ्या यादीशी नाही जुळणार. म्हणजे आपण त्या, काय म्हणूया, त्या शब्दांमध्ये आपण तसा विचार नसेल करत. मी स्वतःला कोणत्या नीतीचा मी अवलंब करतो असा विचार मी नसेल करत कदाचित. परंतु चिंतनाच्या माध्यमातून माझी यादी मला शोधून काढायची आहे. त्यालाच तर चिंतन म्हणतात. आणि म्हणून तर चिंतन महत्वाचं आहे, कारण चिंतन प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रत्येकाची कारण यादी वेगळी आहे, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा आयुष्याचा टप्पा वेगळा आहे, प्रत्येकाची आध्यात्मिक प्रगती वेगळी आहे, प्रत्येकाचं पूर्व सुकृत वेगळं आहे. त्यामुळे मीच चिंतन करून माझी यादी मी शोधून काढायची आहे, की जे जे मी आहे असं मला अखंड वाटतं. म्हणजे अशी मला अखंड जाणीव आहे. मग अशी मी बोललो, ज्याला अहंकार असं म्हणतो. हा, बऱ्याच वेळेला आपण बोलतोय, सुंदर व्याख्या मला खूप आवडते. जाणीव म्हणजे अहंकार. भूमिका असण्यात गैर नाही, तिसऱ्यांदा बोलतोय मी, चौथ्यांदा. भूमिका असणारच आहे, ते माझं कर्तव्य नाही. व्यवहारात आपण पुन्हा, आपण संन्यासी नाही, आपण प्रापंचिक आहोत. पण त्या भूमिकेची अखंड जाणीव असणं. सेवानिवृत्त होऊन 20 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 25 वर्ष झाली. डॉक्टर काका जसं म्हणतात तसं, त्या बँकेने मला 25 वर्षापूर्वी सोडलं, पण मी अजून बँक सोडायला तयार नाही. कोणीही भेटलं तरी, अरे त्याचं काय झालं, त्याचं प्रमोशन होणार होतं, त्याचं डिमोशन झालं असं ऐकलं, त्याची बदली झाली का, तो साहेब आहे का गेला. अखंड बँकेने काढलं मला, पण मी माझ्या मनातून बँक किंवा माझं नोकरी काढू शकत नाही. अखंड जाणीव. कारण एकेकाळी मी कोणीतरी मोठा असतो त्या नोकरीमध्ये, मला साहेब म्हणायचे लोक, इत्यादी इत्यादी. ही जी अखंड जाणीव, आणि त्याच्यातून मी बाहेर पडायलाच तयार नाही. कारण काय? शुद्ध मराठीत पुन्हा, आयडेंटिटी क्रायसिस. इफ आय डोंट आयडेंटिफाय मायसेल्फ विथ दॅट specific position, that particular job, that particular role, then I'm left with nothing. असं ज्यांना वाटतं त्यांची ही केविलवाणी परिस्थिती असते. मुद्दा अखंड जाणीव, आणि त्याला म्हणायचं अहंकार. या गोष्टींची माझी यादी मी तयार करून घ्यायला पाहिजे, त्याला म्हणायचं चिंतन. आणि जे जे मला आहे असं अखंड वाटतंय, मी असं आहे, मी तसं आहे, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, ते ते मी कसं नाही, ह्याचं चिंतन साधक म्हणून मी करणं आवश्यक आहे. म्हणजे मगाशी समर्थांची जी आपण ओवी बघितली, त्याच्यात ज्या दृश्यानी माझी वाट रुधिली असेल, दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची समर्थ म्हणतात. त्यामुळे ज्या दृश्याने माझी वाट रुधिली म्हणजे रोखलेली असेल, ते हटवून निधिध्यासन म्हणजेच ध्यान साधता येतं. प्रक्रिया शिकतोय आपण. कारण निधिध्यासनाची व्याख्याच आहे काय, जी आपली अनात्मकार वृत्ती असते तिचा परित्याग करून जीवब्रह्मैक्य अशी जी अंतःकरणाची स्थिती, तिला निधिध्यासन असं म्हणतात. आपण आत्ता जे सगळं बोलतो ना, मी माझं, किंवा इथली जी यादी आहे या श्लोकातली, ती अनात्मकार वृत्ती होण्याचं कारण आहे ती सगळी. कारण त्यातलं सगळं अनात्मच आहे, आणि त्याच्याशी मी एकरूप असतो, त्याच्याशी माझी आसक्ती असते, त्यामुळे वृत्ती तिकडेच धावते. तिचा परित्याग करून
जीवब्रह्मैक्य या अंतःकरणाची जी एक स्थिती असते, ती पण एक वृत्तीच असते म्हटलं तर. त्याला निदिध्यासन असं म्हणतात, त्यालाच ध्यान म्हणतात, त्यालाच प्रसंख्यान असंही म्हणतात. आणि याच निदिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला समाधी असं म्हणतात. कारण निदिध्यासनामध्ये काय अपेक्षित आहे? तैलधारावत अखंड एकच वृत्ती फक्त. कोणती? आता सहा अहम सोहम, एकच वृत्ती. किंवा श्रीराम जय राम जय जय राम, एकच वृत्ती. ती जेव्हा त्या तेलाच्या धारेप्रमाणे अखंड राहते, पाण्याच्या धारेसारखी तुटक तुटक नसते, तेव्हा त्या परिपक्व अवस्थेला समाधी असं म्हणतात. आणि सद्गुरुमुखातून महावाक्य श्रवणानंतरही ज्याला संशय किंवा भ्रम इत्यादी प्रतिबंध असतात आणि त्याच्यामुळे त्याला साक्षात्कारात्मक ते ब्रह्मात्मैक्य ज्ञान होत नाही, त्याला मध्यम अधिकारी असं म्हणतात. आणि इथे दिलेलं आहे की श्रुतीने मध्यम अधिकाऱ्याकरता काय सांगितलंय? 9 वेळा अभ्यासाद्वारा आत्मबोध केलाय आणि इथे 10 श्लोकांनी केलाय. मध्यम अधिकाऱ्यासाठी हे सांगणं सुरू आहे. मग कोण आहे मध्यम अधिकारी? की ज्याला सद्गुरुमुखातून महावाक्य ऐकल्यानंतर ब्रह्मात्मैक्य ज्ञान नाही झालं, त्याला अजूनही संशय आहेत, अजूनही भ्रम इत्यादी प्रतिबंध त्याला आहेत, तो मध्यम अधिकारी. आणि त्या संशय आणि भ्रमादिकांच्या निवृत्तीसाठी त्याला काय करावं लागतं? पुन्हा आणि सतत श्रवण, मनन. त्या मननामध्ये साधक आणि बाधक विचार करावे लागतात. आणि निदिध्यासन, जो आपला आत्ताचा विषय होता, याच मार्गाने त्याला जावं लागतं. आणि तीच मननाची युक्ती, निदिध्यासनाची युक्ती आचार्य या आपल्या 10 श्लोकांच्या गटात प्रतिपादन करीत आहेत. इतके महत्वाचे हे श्लोक आपल्यासाठी आहेत, खरं विचार केला तर. आणि मी सातत्याने 10 म्हणतोय, त्या 10 आकड्यात काही महत्वाचं नाहीये, कारण पुढेही तो विषय विचार केला तर तसा सुरू राहणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने. मला वाटतं एवढा विचार पुरेसा झाला या श्लोकाचा. पुढचा श्लोक घेऊ, आहे आपल्याकडे वेळ. पुढचा श्लोक वाचतो मी. यत परम सकल राग गोचरम, गोचरम विमल बोध चक्षुषः, शुद्ध चिद्घन मनादी वस्तू यद ब्रह्मतत्वमसी भावयात्मनी. म्हणजे 255 मागच्याला विचार केला तो, मागच्याला म्हणजे आत्ता आपण विचार केला तो, आत्ता मी जो आत्ता जो श्लोक म्हटला तो, त्याच्या पुढचा श्लोक, त्याच्या पुढचा, म्हणजे हे जे सगळे 10 श्लोक जवळपास मी म्हणालो, या सगळ्यांचं ध्रुवपद काय आहे? तत्वमसी भावयात्मनी. म्हणून मी सांगतोय की अतिशय सुंदर साधन कसं करावं, चिंतन कसं करावं साधनेला बसल्यानंतर, त्याचं हे उत्कृष्ट मार्गदर्शन आचार्य करतायत. अर्थ वाचूया. यत परम सकल राग गोचरम. काय म्हणतात आहे की जे अविद्या व अविद्या कार्य याहून वेगळे, यत म्हणजे जे, वेगळे, परचा अर्थ मी म्हटलं जसं मगाशी, आणि सर्वांच्या प्रीतीस पात्र, सर्वांना आवडणारे, सकल राग गोचर. मग इथे खालीच इथे तरटीप दिलेली आहे की काही प्रतींमध्ये सकल वाग गोचरम असा पाठ आहे. सकल वाक अगोचरम असं त्याचा पदच्छेद होतो, संधी विग्रह. वाक म्हणजे वाणी, त्याला अगोचर असणार असाही अर्थ. किंवा इथे सकल राग, राग म्हणजे प्रेम, असा अर्थ इथे केलेला आहे. सकल राग गोचरम त्यामुळे सर्वांच्या प्रीतीस पात्र, सर्वांना आवडणारे. आणि असंभावनादी मलरहित आणि महावाक्यजन्य ज्ञानरूप नेत्राला विमलबोध चक्षुष
ज्ञानरूप नेत्राला विषय होणारे निर्मल चैतन्य रूप शुद्ध चिद्घन मनादी वस्तू यद ब्रह्म तत्वमसी भावयात्मनी. म्हणून निर्मल चैतन्य रूप कार्यकारणाहून निराळे व जे सत्य स्वरूप आहे ते ब्रह्म तू आहेस. असं काय कर पुन्हा पालुपद काय आहे? मनात त्या आत्मस्वरूपाचे चिंतन कर. आणि सर्वांच्या प्रेमाचे आस्पद आणि केवळ ज्ञानघन असे जे ब्रह्म ते तू आहेस. थोडक्यामध्ये सांगणं हे सुरू आहे. तर हे जगत आपण ज्याला म्हणतो जगताचा विचार सुरू आहे पुन्हा. अविद्या कार्य त्याला इथे सुरुवातीलाच म्हटलंय. जे अविद्या व अविद्या कार्य याच्याहून ते वेगळं आहे हे सांगणं सुरू आहे. म्हणजे जे जगत आहे हे अविद्या कार्य आहे म्हणजे माया कार्य आहे. दुसरा शब्द त्याला माहिती आहे आपल्याला. मायेचंच एक नाव अविद्यास आहे. दुसऱ्या भाषेमध्ये माया त्याचं उपादान कारण आहे. आणि आपण नुकतेच श्लोक 254 आणि 55 मध्ये शिकलो होतो. मागच्या वेळेला काय शिकलो होतो? की झोपेच्या दोषामुळे म्हणजे स्वप्नामध्ये, त्याला झोपेचा दोष असं म्हटलं आचार्यांनी. स्वप्न, साध्या भाषेत स्वप्न. जे जे कल्पिलेले सर्व विषय आपण बघतो झोपेत, म्हणजे स्वप्नामध्ये काय काय दिसतं आपल्याला माहिती आहे. काय दिसत नाही हा प्रश्न आहे. म्हणजे जे व्यवहारातही शक्य नाही त्या गोष्टी स्वप्नात दिसतात आपल्याला. इथपर्यंत स्वप्नाची व्याप्ती असते. हे जे कल्पिलेले विषय आहे ते जसे मिथ्या असतात, आणि ते मिथ्या आहे हा आपला अनुभवाचा विषय आहे. नेहमीच बोलतो आपण त्याला तत्वज्ञानाची गरज नाही, कारण आपल्याला जाग येते सकाळी. जाग आल्यामुळे कळतं. त्यामुळे ते जसं मिथ्या तद्वतच हे जे जगत आणि या जगामध्ये घडणाऱ्या सर्व घटना घडामोडी, माझ्या जीवनात घडणाऱ्या सगळ्यात महत्वाचं जगात, तिकडे जसं उदाहरणार्थ जगात आता 3 मोठी युद्ध चालली आहेत, तर माझ्याशी संबंध येतोय का? नाही. मग ते मिथ्या म्हणणं सोपं आहे. माझ्या जीवनात जी युद्ध सुरू आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. ते सुद्धा तितकंच आणि तेवढंच अज्ञानाचं आणि अविद्येचं कार्य असल्यामुळे या देहादी पदार्थासकट ते सर्व काय आहे? मिथ्याच आहे. हे आपण मागच्या 2 श्लोकात शिकलो होतो. थोडक्यामध्ये अविद्या कार्य असा जर विचार केला तर स्वप्नातले अनुभव आणि जागृतीतले अनुभव समानच. ऐकायला आवडत नाही, मला तर नाही आवडत. एवढं प्रेम आहे मी आणि माझंच, इतकं जबरदस्त आसक्ती आहे, इतका हट्ट आहे, इतका आग्रह आहे की एखादी गोष्ट अशीच झाली पाहिजे, ह्यानी तसंच बोललं पाहिजे, तिने तसंच वागलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखीच झाली पाहिजे, इतकेच मी व्यवहारात राखून ठेवले असताना हे कसं पटणार आहे हो? पण मग मला साधक म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे? मागच्या वेळेला आपण बोललो की कदाचित अजून ज्ञान मला झालं नसेल. ज्ञान होईल एक दिवस, पण तोपर्यंत कृत्रिम रीतीने हे साधन म्हणून मला हे अखंड लक्षात ठेवणंच भाग आहे. आणि मागच्याला आपण तिथेच थांबलो होतो विषय बोलून की निदान हे लक्षात ठेवून तत्वज्ञान मला विकारी व्हायचं नाही. कारण व्यवहारामध्ये जसं करायला पाहिजे तसंच केलं पाहिजे. आणि म्हणून अंगावर हत्ती धावून आल्यानंतर आचार्य गल्लीमध्ये बोळामध्ये पळाले होते का? कारण जसं अंगावर हत्ती येणं हे जर मिथ्या असेल तर त्यांचं बोळात जाणं हे सुद्धा मिथ्याच आहे. थोडक्यात परमपूज्य काकांचं वाक्य सांगतो, परमार्थाने व्यवहारात गोंधळ घालणं अपेक्षित नाही. त्यामुळे मिथ्या याचा अर्थ असत्य नव्हे, म्हणून तर तो मिथ्या शब्द आपण जाणीवपूर्वक वापरतो. सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय. त्यामुळे व्यवहारामध्ये जे जसं करायला हवं, जे माझं कर्तव्य आहे, परिस्थितीप्रमाणे जे योग्य आहे ते करायलाच हवं. पण नंतर नंतर माणूस विकारवश होतो ना, तर फलानी होतो. आणि त्याच्याच बद्दल बोलणं सुरू आहे. तेव्हा हे लक्षात राहिलं पाहिजे. समर्थ म्हणतात, पुन्हा एक सुंदर ओवी येते दासबोधाची आपल्यासमोर. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देह तदात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचरला. काय सुंदर ओवी आहे बा.
दृश्य भास अविद्यात्मक, आता ते शिकतोय आपण. अविद्या कार्यते आहे, दृश्य भास शब्द वापरलाय समर्थाने, सुंदर आठवण करून देण्यासाठी. हा भास आहे रे, हे खरं नव्हे. त्यामुळे दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, तुझाही देह तसाच आहे, विसरू नकोस. आणि म्हणून काय होतं, हा अविवेक हो. कारण दृश्य जग तसाच तुझा देह, डॉक्टर काका नेहमीच आठवण करून देतात. साधकाने काय लक्षात ठेवायचं आहे, देहादी जगत, आता ते जग मिथ्या आहे आणि मी जसा असायचा तसाच सत्य आहे. झालं मुसळखेरात. म्हणजे ते जग मिथ्या आणि माझा देह सत्य, डॉक्टर काका असं म्हणतात. काय कुठला तरी एखादा देश तो मिथ्या नाही, पण अमेरिका किंवा भारत सत्य, इकडे भारत मिथ्या चालेल म्हणतात, पण मुरगुड सत्य, असं काका गमतीने स्वतःबद्दल बोलतात. नाही, त्यामुळे जसं दृश्य जग तसाच तुझा देहही जीवभावासह अविद्यामय आहे. आणि मी देह आणि माझे जगत, मी आणि माझे, मगाशीपासून आपण बोलतोय, या भ्रमामुळे काय होतं, दृश्य जगाला सत्यत्व देण्याच्या अविवेकाला वाव मिळतो. आणि ती पण एक सुंदर ओळी मागच्या आपण पाहिली होती, काय, अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासाची. पण जे कशाचंही कार्य नाही असं आत्मस्वरूप याहून काय आहे, वेगळंच आहे, असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. आणि जे आनंदरूप असल्याने सर्व प्रकारच्या सुखाचा ते स्रोतच आहे, मूळ स्रोत. आपण सारखं बोलतोय काय, की मला सुखी व्हायचं नाही, परमार्थ हा सुखी होण्यासाठी करायचा नाही, कारण नियम काय आहे, जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावंच लागतं. मला काय व्हायचं आहे, मला सुखरूप व्हायचंय, आनंदरूप व्हायचंय. तो जो सुखाचा आनंदाचा स्रोत आहे, तो आपल्या सर्वांच्या हृदयात आहे, म्हणून तो सर्वांच्या प्रीतीस तो पात्र आहे. किंवा दुसरा अर्थ इथे जो केलाय, सकल वाघ गोचरम, म्हणजे सकल वाघ अगोचरम, म्हणजे सर्व वाणींना अगोचर असलेले. खरं विचार केला ना तर हा पाठभेद जास्त योग्य वाटतो, कारण पुढे ज्ञानरूप नेत्राला विषय विमल बोध चक्षुष म्हणून केलाय. म्हणजे तिथे चक्षु नावाच्या काय म्हणूया इंद्रियाचं वर्णन, त्यामुळे आधी सुद्धा वाक हा शब्द जास्त योग्य वाटतो. दोन्हीही अर्थ लागू पडतात, म्हणूनच ते त्यांनी घेतलेले आहेत. पण वाणीचा जो विचार केला, वाक अगोचर असं म्हटलेलं आहे. वाणीची दोन अंग असतात, फार काही आपल्याकडे वेळ नाही विचार करायला, पण स्थूल आणि सूक्ष्म अशी दोन अंग त्या वाणीला असतात. जसं वैखरी आणि मध्यमा हे स्थूल वाणी आहेत, आणि पश्यंती आणि परा या सूक्ष्म म्हणता येतील. वैखरी म्हणजे आपल्याला माहित आहे, मुखावाटे उच्चारलेले शब्द वैखरी, ज्या वाणीने आपण आत्ता किंवा मी बोलतोय. मध्यमा म्हणजे मनामध्ये उमटलेले शब्द, गमतीने बोलायचं झालं तर ज्या वाणीने तुम्ही ऐकत आहात असं म्हणूया मध्यमा. पश्यंती ही अर्थमय असते, तर परा ही ज्ञानमय शक्ती स्वरूप आहे. अगदी थोडक्यामध्ये वाणींचा उल्लेख आला म्हणून, वेगळा विषय, स्वतंत्र विषय, छान विषय आहे तो पण. पण या चारही वाणी ज्या आहेत त्या आत्मस्वरूपाला विषय करू शकत नाही, कितीही सूक्ष्म असू द्या, आत्मस्वरूपाला विषय करू शकत नाही. आणि म्हणूनच काय होतं, साधनकाळी जे आहे, जो आपला विषय मुख्य सुरू आहे, साधनकाळी बडबड थांबवावी लागते. तुम्ही म्हणा साधनकाळी कोण बडबड करतो तिथे, कारण तिथे तुम्ही एकटाच असतो. मनाची बडबड. आपला विचार काय सुरू आहे, सोहम साधनेवर आरूढ होण्याचा प्रयत्न करतोय साधक, चिंतन करतोय. मग चिंतन म्हणजे बडबड नाही का, आहे ना, प्रश्नच नाही, पण चिंतन शेवटी शब्दाच्याच माध्यमातून करावं लागतं. पण एक वेळ, एक टप्पा असा आला पाहिजे का नाही. परमपूज्य मंदादींचं वाक्य आहे, विचाराचं अंतिम टोक म्हणजे अनुभव. पण अंतिम टोक, टोक म्हणजे काय, विचार संपले, बडबड थांबली. आणि बहुतांश साधकांना हे खूप कठीण असतं,
कारण काय होतं, आत्मस्वरूप जे आहे आपलं, ते एकरूपत्वाने अनुभवण्याचा विषय आहे. त्याच्यापासून वेगळं राहून अनुभवता येत नाही, हे आपल्या सगळ्यांना आता अनेक वेळा ऐकून माहिती झालेलं आहे. म्हणजे ते प्रत्यक्ष होण्याचा विषय आहे. त्याच्या बाजूने विचार केला तर ते वस्तुतंत्रच आहे. हे जे चिंतन आहे, हा कर्तृतंत्राचा भाग आहे. आणि आम्हाला काय, छोट्याशा अनुभवाला सुद्धा शब्दाचा आधार देण्याची खूप घाई झालेली असते. त्याला एक छान शब्द आहे, अनालिसिस पॅरालिसिस. कारण काय, चिंतनच करायचं आहे, पृथक्करण करायचं आहे, शुद्ध मराठीत अनालाइज करायचं आहे, सिंथेसाइज करायचं आहे. त्यामुळे थोडं काही कुठे प्रगती आतमध्ये जाणवायला लागली की त्याला शब्दाचा आधार दिल्याशिवाय आम्हाला राहतच नाही. म्हणजे काय, त्याचं शुद्ध मराठीत अनालिसिस केल्याशिवाय राहत नाही. ते मनातल्या मनात बोलल्याशिवाय राहत नाही. आणि आपण ज्या तत्वाबद्दल बोलतोय तो तो ज्ञानरूप नेत्राचा विषय आहे, असं इथे म्हटलेलं आहे श्लोकामध्ये. थोडक्यात परोक्ष ज्ञानरूपी जे शब्द मला साधनेच्या या टप्प्यापर्यंत घेऊन आलेले आहेत, आता तेच प्रगतीचा अडथळा ठरू पाहत आहेत. कारण ते शब्द मी सोडायला तयार नाही. आणि जे काही आहे ते अनुभव रूप आता आहे. म्हणून मी कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र दोन शब्द आणले. कर्तृतंत्र एक टप्पा असा आला पाहिजे की कर्तृतंत्र ज्या गोष्टी आहेत, करणं, साध्या भाषेत बोलायचं झालं तर करण्याचा प्रांत संपायला हवा का नको. आणि विचार हेही करणंच आहे ना शेवटी. मानस कृतीच आहे ती. आणि श्लोकाकडे वळताना असं जे कशाचंही कारण नसलेलं, आपण म्हणतो काय, या जगताचं कारण ब्रह्म आहे. पण मृगजळच कारण सूर्य आहे, हा सूर्यावर केलेला काय आहे, आरोप आहे. सूर्याला जाऊन जर मी म्हटलं की आज तुझ्यामुळे मृगजळ नाही निर्माण झालं किंवा काल परवा झालं होतं, तो म्हणेल मृगजळ म्हणजे काय. हा मी त्याच्यावर आरोप करतो कारण माझ्या दृष्टीला ते दिसतं, म्हणून सूर्यावर आरोप करतो. पण सूर्याच्या दृष्टीने ते अस्तित्वातच नाही. म्हणून जसा सूर्य खरं पाहिलं तर त्या मृगजळाचं कारण नाही, तसं जे कशाचंही कारण नाही किंवा जे कशाचं किंवा कोणाचं कार्यही नाही, असं जे त्रिकाला बाधित असलेलं, ज्ञाता ज्ञेय नसलेलं, म्हणजे ज्ञानरूप, श्लोकातला शब्द आहे चिद्घन, एकमेवा द्वितीय असल्याने अत्यंत निर्मल. कारण मळ होण्यासाठी किती लागतात, पुन्हा कमीत कमी दोन. ज्याला ज्याला मळ पडायचा व्हायचा तो, आणि ज्याचा मळ पडला तो, ज्याच्यामुळे मळ निर्माण झाला तो, एकमेव द्वितीय आहे. त्यामुळे अत्यंत निर्मल, म्हणून तर त्याचं वर्णन निर्मलम निष्कलम शांतम. आणि त्याचं निरपेक्ष अस्तित्व असलेला सत्य स्वरूप ब्रह्म तू आहेस. सद्गुरू म्हणतात आहे, तत् त्वम असी. आणि मी साधना काय करून घ्यायचं आहे, साधना करताना सहा अहम सोहम असं चिंतन मी करणं अपेक्षित आहे. असं चिंतन करण्याचं सामर्थ्य आपल्या सर्वांना सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त व्हावं, अशी सदिच्छा त्यांच्याच चरणी व्यक्त करून, हे चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करून, आपल्या या 257व्या श्लोकाचा विचाराला आपण इथे विराम देऊया आणि थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. पुन्हा तुम्हाला इकडून नमस्कार करतो. कुणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा ऑन करून आपला प्रश्न विचारा.
मी विचारू काय? मंगेश दादा, तुम्ही म्हणालात एक वाक्य, म्हणजे मी बरोबर ऐकलं का? अं, की तुम्ही जे आत्ता ऐकता आहात ते मध्यमावाणी, असं काहीतरी वाक्य बोललात का? हं. त्याच्या आधी मी शब्द वापरला होता, गमतीने बोलायचं झालं तर. पण या दृष्टीने म्हणालो, की मध्यमेमध्ये मध्यमा हे मनातले शब्द हे त्याचं स्वरूप आहे. जसं वैखरी ही क्रियाप्रधान वाणी आहे, तशी मध्यमा ही मनःप्रधान वाणी. आपण मनात खूप गोष्टी बोलत असतो ना, तर श्रवण करणं हे सुद्धा एक पद्धतीने बोलणंच आहे की नाही. जसं आता मी हे वाक्य उच्चारल्याबरोबर तुमच्या मनात काय विचार आला होता? प्रवचन संपलं की हा प्रश्न मी विचारणार आहे मंगेश दादा. म्हणजे तुम्ही बोलले की नाही स्वतःशी? ह्या दृष्टीने त्याला आपण म्हणालो. हो. अच्छा. म्हणजे माझी जी प्रतिक्रिया होते ती त्या दृष्टीने. प्रतिक्रिया होते, आपण ऐकतानाही शेवटी शब्दरूपीच ऐकत असतो. विचार, कारण ऐकताना विचार होतात ना आपले. तसं परमपूज्य मंदाते म्हणतात, की वक्ता जो असतो तो बोलून चिंतन करतो, प्रकट चिंतन करतो आणि श्रोता जो असतो तो श्रवणाच्या माध्यमातून चिंतन करत असतो. हे त्यांचं वाक्य आहे आणि चिंतन करतो याचा अर्थ शब्द आहे तिथे. हम्म, हम्म, हम्म. ठीक. मला तसाच प्रश्न होता तोच, की नाही म्हणजे मध्यमावाणीबद्दल नाही, की इथे 2 श्लोकात आणि पुढच्याही श्लोकात चिंतन कर असं म्हणलंय, आणि हं. त्याच बरोबर म्हणलंय की ते शब्दातीत आहे आणि वाणीच्या अतीत आहे. तर मग म्हणजे लक्षात येते तुम्ही काय म्हणताय, पण तरीही चिंतन कर असे शब्द आचार्यांनी वापरलेत. बरोबर आहे ना. चिंतन करायला सांगतात आहे, पण चिंतन कशासाठी करायचं आहे? ते ब्रह्म तू आहेस ह्याच्यासाठी, हा अनुभवासाठीच करायचं आहे की नाही? आणि आपण नेहमीच ऐकतो, की बुद्धीला प्रवेश नाही आहे त्या प्रांतामध्ये. तर बुद्धी आपल्याला त्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाते आणि एक धक्का पण देते. पण तिला आत प्रवेश नाही. आणि मगाशी जे विवेचन झालं त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश हाच सुरू होता, की मला आता समजा व्हीटीला जायचं आहे किंवा कुठेतरी जायचं आहे. ती गाडी मला इतकी आवडते, की मी ती सोडतच नाही. कारण छान एसी फर्स्ट क्लासचा डबा मला मिळालेला असतो. खिडकीजवळची जागा मिळालेली असते. माझं स्टेशन आल्यावर जर मी गाडी सोडलीच नाही, तर त्या स्टेशनला मी कधी जाऊ शकेन का? माझ्या गंतव्यस्थानी पोहोचू शकेन का? या दृष्टीने चिंतन करायलाच सांगतात आहे आचार्य. प्रश्नच नाही. तीच तर प्रक्रिया आपल्याला सांगतात आहे. पण चिंतन कशासाठी? तर ज्या अनुभवासाठी तिथे तिथे एक टप्पा असा आला पाहिजे, की जिथे बडबड थांबावी आणि त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत कधी-कधी शुद्ध जाणीवेचा केलेला अभ्यास असं म्हणतो. हा, माझा त्याचा पोट प्रश्न असा असा होता, कदाचित म्हणजे मी नीट विचारला नसेल, की इथे सगळी सगळी व्यतिरेकाची भाषा आल्यानंतर ते म्हणतायत ते तू आहेस आणि त्याचे चिंतन कर. म्हणजे इथे व्यतिरेकाचं चिंतन करायला म्हणतायत का, अशा अर्थाने? हो, चिंतन व्यतिरेकाचंच आहे इथे. कारण जे हे मी नाही, ते मी नाही, हे मी कसं असेन, ते मी कसं असेन, असं या चिंतनाचं स्वरूप आहे की नाही? होय. त्यामुळे किडाळ काढणं सुरू आहे. हम्म. मगाशीच्या भाषेत. हम्म. किडाळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती विचारा-विचारांनी सुरू आहे. विचारा-विचारांनी त्याचा निरास करणं सुरू आहे. पंचकोश असतील किंवा बाहेरचे अजून विषय असतील, मी माझेचे. व्यतिरेकच आहे. साधना व्यतिरेकाचीच असते ना, कारण अनुभव अन्वयाचा असतो. पण हे करताना अं, संदर्भ बाहेरचा राहू शकतो. त्यांनी सुद्धा चित्त बाहेर जातं आपलं. आधीच तर बाहेर धावत असतं. त्याला संदर्भ दिला बाहेरचा तर कळतही नाही. 5-10 मिनिटांनी कळतं, की अरे विचार भलतीकडेच गेलेत म्हणून. हम्म. आणि म्हणून स्वरूप, लक्षण जे वर्णन असतं त्याच्यावरती जास्त, आणि म्हणून तू इथे तसा विचार करशील तर अं, जगताचा संदर्भ आहे. पण जगताचा संदर्भ
ते तत्व त्याला करता भोगता म्हणणं सुरू नाही आहे, म्हणजे त्याला ईश्वर म्हणणं सुरू नाही आहे, असं मला म्हणायचं आहे. या बाकीच्या सर्व गोष्टींपेक्षा ते वेगळं कसं आहे, अखंड दाखवणं सुरू आहे, म्हणून फक्त जगताचा संदर्भ घेतलेला आहे. कारण आपल्याला तीच भाषा कळते म्हणून. दॅट इज अवर स्टार्टिंग पॉइंट बेसिकली. पण इथे तटस्थ लक्षण असं नाही म्हणता येणार. तसं एका दृष्टीने विचार केला तर स्वरूप लक्षणातच सगळं सुरू आहे. बरोबर. पण अखंड न इतीच्या भाषेत सुरू आहे, एवढंच. किडाळाचा दोष सोनं चांगलं तापवल्याशिवाय जात नाही. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आणि तेच तेच आपल्याला करायची तयारी नसते. मंदाताई अखंड ते सांगतात, तपश्चर्या करायची तयारीच नाही आहे कोणाची. मनाला तापवणं आणि मग ते सोडून देऊ, मोठा विषय आहे तो. पण त्याचं प्रामुख्याने स्वरूप वैराग्य हेच येतं. मग परमपूज्य काका असं म्हणतात की ते न करता परमार्थ क्षेत्रात जेव्हा आम्ही असतो त्याला बागडणं, काकाने राखीव शब्द आहे तो काकांचा, ते बागडत असतो. काकाही आपल्याकडे पाहतात, म्हणतात चालू द्या, रामकृष्ण हरी. परमार्थ नव्हे लेकुरांच्या गोष्टी, आधी व्हावा अनुताप. अगदी बरोबर. ठीक आहे. आणखीन काही प्रश्न आहेत कोणाला? नाही तर थांबू आपण इथे. ठीक आहे. मी शेवटचा श्लोक घेतो मग दादा. पुन्हा तुम्हाला एकदा नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनासे मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.